प्रत्येक घरात सांबार तयार होतो, पण बहुतेक जणांची तक्रार असते की नाश्ता सेंटरवर जसा सांबार मिळतो त्या चवीचं सांबार आपल्या घरात बनत नाही. म्हणून आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. या रेसिपीने अगदी नाश्ता सेंटरवरचं सांबार ज्या चवीचं आहे त्याच चवीचं तुम्ही देखील बनवू शकता. याकरता आपण 1 कांदा, बटाटा, 3 टमाटे, शेवगा आणि फ्लॉवर घेतले आहे. सर्वात प्रथम आपण एका कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. तूर डाळ स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. येथे तुम्ही तूर डाळीमध्ये अगदी थोडीशी मसूर डाळ आणि मूग डाळ देखील टाकू शकतात. मी संपूर्ण सांबार तूर डाळीचंच बनवणार आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला बटाटा, टमाट्याचे काप, फ्लावरचे तुकडे आणि शेवग्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे. त्याच्या संपूर्ण शिरा काढून घ्यायच्या आहे. यामध्येच आता आपण अर्धा लहान चमचा मेथीदाणे टाकले आहे. अगदी थोडीशी चिंच भिजवून घेतली होती ती देखील टाकायची आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित शिजेल इथपर्यंत यामध्ये पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी जास्त न ठेवता डाळ बुडून अगदी 1 बोट इथपर्यंत आपण पाणी घेणार आहोत. बोटाचा जो एक कांडा आहे तेवढं पाणी वरती येईल या पद्धतीचं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. याच्या आपण किमान 3 ते 4 शिट्ट्या घेऊन कुकरची वाफ काढून घेतली आहे. 4 शिट्ट्यांमध्ये डाळ आणि इतर साहित्य मऊसूत असं शिजून निघते. संपूर्ण साहित्य मऊ आणि एकजीव होण्यासाठी रईने येथे घोटून घेणार आहे. येथे शेंगांच्या ज्या काही शिरा आहे त्या वरचे वर काढून घ्यायच्या आहे. इतर साहित्य व्यवस्थित घोटल्या जातं, परंतु शेंगाच्या ज्या शिरा असतात त्या काही प्रमाणात तशाच राहून जातात. म्हणून शक्य होईल तशा हाताने या शिरा बाजूला करून घ्यायच्या आहे. फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे, वाळलेल्या लाल मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता हे परतून घ्यायचं आहे. या स्टेजला इथे गॅस बंद करायचा आहे आणि यामध्येच 2 चमचे सांबार मसाला, 1 चमचा लाल तिखट टाकून तेलामध्ये मिक्स करून परतून घ्यायचा आहे. येथे गॅस बंद करून घेतलं की जो बारीक मसाला आहे तो जळणार नाही. यानंतर घोटून घेतलेलं जे डाळीचं आणि इतर साहित्याचं मिश्रण होतं ते आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता गॅस पुन्हा सुरू करून यामध्ये वरण सांबार आपल्याला जितकं पातळ हवंय त्यानुसार त्या अंदाजाने पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. यातच आता आपण गुळाचा एक मोठा खडा टाकणार आहे. चिंच, गूळ आणि इतर साहित्य यामुळे आंबट गोड असं हे सांबार तयार होतं. सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं होतं त्याचा अंदाज घेऊन पुन्हा यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे, कारण की या सांबारमध्ये आपण थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं होतं. त्या हिशोबाने सांबारमध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला अंदाज येत नसेल तर थोडंसं सांबार टेस्ट करून मग तुम्ही मीठ यामध्ये ॲड करू शकतात. त्यानंतर याच्या 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. गुळाचा खडा संपूर्ण वितळला की टेस्ट करून बघायचा आहे. आवश्यकता असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गूळ अजून घालू शकतात. गुळाचा अंदाज नेमका सांगता येणार नाही. ज्या पद्धतीने वरण आपण वाढू त्या अंदाजाने यामध्ये गूळ देखील वाढवावं लागेल. 2 ते 3 उकळ्या आल्या की आपलं नाश्ता सेंटरसारखं सांबार तयार आहे. अगदी झटपट तयार होणारं, चविष्ट आणि त्याच चवीचं हे सांबार तयार होतं. अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारं असं नाश्ता सेंटरवर मिळणारा सांबार.